सुरते उडते तुझ्यासाठी मन हे नकळते तुला आज रे. उधाण जीवाला वाटता सूर्या, तुलाच आज पूर्ण दिवस मला तुझ्यासोबत घालवायचा आहे. तुळजा, मला आता दुकानात जावं लागणार. मग मी पण येते. पण तू काय करणार तिथे येऊन? तुला बघत बसणार आहे, तुझ्याशी बोलत बसणार आहे. मग आपण फोनवर बोलूया की? फोनवर तुझा चेहरा दिसतो का? ते काही नाही. आज मी तुला माझ्या नजरेसमोरून एक क्षणही दूर करणार नाही. तुझ्या डोळ्यात डोळे घालून तुझ्याकडे बघत बसणार आहे. दादा, वहिनी, आज पहिल्यांदा एकत्र जोडीने चहा पिताय. असंच तुमचं प्रेम वाढू दे. चालू दे तुमचं. तुळजा, ऐक ना, पाहिजे तर दुकानात लवकर येतो मी आज. त्यापेक्षा मीच येते ना दुकानात. अगं, पण तिथं काजू पुढे असणार ना, तुला माझ्याशी नीट बोलता पण येणार नाही. हा रे, हे बरोबर बोललास तू. पटलं ना तुला? मग आता नाही ना येते तू? मी येते, ते नाही येणार आहे. तू आज त्यांना सुट्टी देणार आहे. काय? हो. आपल्या दोघांमध्ये तिसरा कशाला? म्हणून तू आज त्यांना सुट्टी देशील. चल फोन कर. अरे फोन कर आणि त्यांना सांग आज त्यांना सुट्टी आहे. लाव फोन. हा. अरे जोर लगाके, अरे गप, अरे काय जोर लागा बे? जितना जीव जीव जायला लागा. ये अरे यार काय करते? अरे जीव जायला लागला माझा तुझ्या जोरापायी. अरे येड्या, दुकानात वेळेत नाही पोहोचलं तर दादा जीव घेईल आपला. हा हे बघ, दादाचा फोन 100 वर्ष आयुष्य. हा दादा बोल. हा काजू, हा दुकानातच येतोय काय? तसंच घरी जा परत. खरंच आज सुट्टी आहे. चालतंय. पुढ्या युटर्न घे, आज आपल्याला सुट्टी आहे. सुट्टी मारतो का काय तू? येड्या, उचल सायकल. सुट्टी पाहिलं. पण पुढ्या त्याला उशीर होतोय म्हणून दादाने सांगितलं असेल का दुकानात नाही यायला? नाही नाही, काहीतरी कारण असणार आहे. मला वाटतं दादन वहिनीची वेडिंग अॅनिव्हर्सरी असणार आहे म्हणून सुट्टी दिली त्यांना. ए खुड्या, अरे वेडिंग अॅनिव्हर्सरी वर्षात एकदा असते. मला काय वाटतंय, आपण सारखं उशिरा जातोय ना म्हणून दादा आपल्याला चिडला असेल. पहिला का हे बी कारण नसू शकते. काजू, आपण अर्ध्या वाटत आलोय. जायचं का दुकानात? झालं तुझं काम. काजू पुढे दिली सुट्टी. अरे पण बहिणी, रिक्षानं. तू आणि मी तुझ्या बाईकवर. मला नाही वाटत आज आपण वेळेवर जाऊ. काय करणार बाबा, कुणाचं तरी लक्षच नाहीये ना घरात. काय ग भागू, एवढा वेळ लावतात होय? काय करणार, मला कोणाशी तरी बोलायचं असतं ना. आणि तुम्ही पण काय ग, चहा अगदी एक एक घोट घेत घेत हळूहळू पिता येते. शिक्षा कोणी बोलवली? मी माझ्या बहिणीनं उशीर होऊन कसा देईन मी, है ना? चल जाऊया. हा हो चला. हा वहिनी, तू कुठं निघाली? ते जसं तुम्ही तुमच्या कामाला जाताय तशी मी माझ्या कामाला जाते.
दादासोबत फिरायला जायचंय ना, करमत नाही वाटतं दादाशिवाय. तसं काय नाही, ते बँकेत एक काम आहे ते करायला जायचंय. हा तेच आहे. चला 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 लवकर. चल चल. काय काम आहे ग वहिनी? हा? तुझ्या का अवकालचा ते फोटोग्राफर नाही का, ते मला परत दिसला होता. अहो, सगळ्या गावात कुणाचा पण फोटो काढत फिरतंय ते. तुमचा पण काढला होता ना काल त्याने. तेजू, कुणी फोटो काढलं? कुणी फोटो काढलं? अरे एवढं टेन्शन घेण्यासारखं काय घडलं नाही दादा. दे ना सोडून, काय तो सोडून देऊ? हा सोडून देऊ? कोणतरी आयरा करा माझ्या बहिणीचा फोटो काढताना सोडून देऊ मी? तुला माहित नाही, एखाद्या भावाला जवळ 4-4 बहिणी असतात ना, पण त्याला काय काय सहन करावं लागतं ते. बहिणीची काळजीने एक दिवस मी शांत झोपलेलो नाही, माहिती तुला? आपल्या बहिणीचं जोपर्यंत चांगल्या मुलाशी लग्न लावून देत नाही ना, तोपर्यंत त्याच्या भावाला अन्नाचा एक घास गोड लागत नाही, माहिती तुला? बहिणी जेव्हा घराबाहेर जातात ना, तेव्हा त्यांना कुणी काही केलं तर नसेल ना, त्यांना काही झालं तर नसेल ना, ते व्यवस्थित असतील का नाही, असे प्रश्न डीजे पेक्षा मोठ्या आवाजात भावाचे मेंदूत डान्स करत असतात, माहिती तुला? अरे सूर्या, हो हो हो, किती ऐकवतोयस तू. सूर्या, आजकाल असे कित्येक फोटोग्राफर रस्त्यावरच्या लोकांचे फोटोज काढतात, पण त्यामागे त्यांचा हेतू वाईट नसतो रे. उलट ते लोकांचे छान छान फोटोज काढून लोकांना आनंदच वाटतात. त्यात फक्त लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपायचा असतो. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये रे. पण नाही, माझ्या बहिणीचा कुणी फोटो काढलेला मला नाही चांगलं, आणि इथनं पुढं कोणाला तुमचे फोटो काढून द्यायचे नाही, कळलं? जावं. बाय बाय दादा वहिनी. एन्जॉय. बाय. डोळ्याची बुबुळ आहे ना उघडी ठेवून नीट तो व्हिडिओ बघ. काट्या चमच्याचा उपयोग कसा करायचा हे दाखवलंय त्यात. अहो शेट, हे एवढंच करायचं ना, सोपं आहे की, करतो. छत्री, तो चमचा घे आणि खाऊन दाखव. बरं, खातो ना, सोपं आहे, अगदी सोपं आहे. जमल ना आज दिवसभरात? जमले, प्रयत्न करतो. हे असं खातात का? तो व्हिडिओ कशाला सांगितला होता तुला बघायला? मी बाहेर जाऊन येतो, तवर जर नीट शिकला नाही ना तो उपाशी ठेवल. नाही नाही नाही, मी बघून शिकतो आणि खातो. दुसरा पर्यायच नाही तुझ्याकडे. चल छत्री.
तुला माल कुठं काय काय ठेवलंय ना ते सांगतो. इकडं अंगाचे साबण आहेत, इकडे कपड्याचे साबण आहेत, इकडे ते पोह्याच्या पुड्या बांधून ठेवल्यात, इकडे बिस्किट वगैरे, वर चहापत्ती, मसाल्याच्या पुड्या, इकडे खाली तांदूळ, हा बासमती तांदूळ आहे. झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला आज रे उधाण जीवाला वाटे तारे तू पाहताना रे. तुझ्या हातानं भवानी झाली. तात्या म्हणतात ते खरंच आहे. लक्ष्मीच्या येण्यालाच लक्ष्मी येते. आज माझ्या घरची लक्ष्मी माझ्या दुकानात आली. तू माझी लक्ष्मी आहेस. आणि तू माझा नारायण. तू बघतोयस ना पुढ्या, तुला दिसतंय ना काजू, आपली नोकरी जाणार बहुतेक. वहिनी आपला जॉब खाणार बहुतेक. आपल्याला दुसरं काहीतरी करावं लागणार बहुतेक, नाहीतर आपलं काय खरं नाही बहुतेक. दादा आली, माझ्या दिलाची राणी आली. ए थांब ना. वाट सोड माझी. नाही सोड. तुला माहिती ना डॅडी माझ्यासाठी मुलगा बघताय. त्यांना नाव सांगेन तुझं. ए डॅडींना कशाला मध्ये घेते तू? तुला माहिती आहे ना मी घाबरतो त्यांना म्हणून. त्यांना हा विषय कळलं तर मारतील ना मला ते, घराबाहेर काढतील. मग काय करायचं? डॅडींनी तुझ्यासाठी किती पण स्थळ बघू दे, लग्न ठरवायचा प्रयत्न करू दे, पण मी ते होऊ देणार. तुझ्या भावाने माझ्या बहिणीला पाळवलं, आता मी तुला पाळवलं. माझं लग्न तुझ्याशीच होणार. हा शत्रू वेड स्टेज. आहा काय फिलिंग आहे राव. चुम्मा बघितलं, तुला पण नुसतं ऐकूनच काटा आलाय की नाही हातावरती. झिडक काय झिडकारायचंय ते झिडकार, पण हात आहे ना माझ्याच हातात असणार.
अरे नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बायकोची. अरे नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बायकोची. काय झालं तुमचं? तुमचं काय चाललंय? दादा तू असं वागशील असं वाटलं नव्हतं. अरे माझ्या आजारी आईचा तर विचार करायचा होता. हा ना, ते काजूच्या होणाऱ्या बायकोचा तिच्या भविष्याचा तरी विचार करायचा आला का तू? अरे दादा अजून आमचं लग्न नाही झालं. लग्न होऊन आम्हाला एवढी एवढी पोरं झाली असती त्याचा तरी विचार करायचा होता. काय केलं ते तरी सांगा मला. सांगा यांना काय केलंय ते. अरे तू आम्हाला सोडून वहिनीला दुकानात कामाला ठेवलंय. आता मला सांग, दुकानात काम करायचं म्हणलं तर डॉक्टरची डिग्री मिळवावी लागते का? सांगा आता आम्ही काय करायचं? काय करायचं, कुठं खायचं, काय कसं जगायचं कसं? दादा आता वहिनी दुकानात कामावर येत आहेत म्हणजे तू आम्हाला कामावरून काढून टाकणार? टाकणार? अरे टाकलंय. दादा तू असं वागशील वाटलं नव्हतं का? तू जर दुकानात कामाला आली नव्हती बाबांनो. अरे तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता म्हणून आली ती. आणि तुम्हाला आमचा त्रास नको म्हणून तुम्हाला सुट्टी दिली मी. म्हणजे तू आम्हाला दुकानात काढून टाकलं ना? हाय थँक्यू दादा. थँक्यू वहिनी. थँक्यू वहिनी तुम्हाला कामावर यायचं ना या की. एक दिवस काय आठवडाभर या, आम्ही सुट्टी घेतो. पण दादा आम्ही पगार घेणार त्याचा काय काजू आईचे का? हा माझी काहीच हरकत नाहीये. हे मी लाडा देऊ नका दोघं पण. उद्यापासून गप कामावर यायचं काय. आणि ही गाडी तुमच्यामुळे बंद पडली ना. चला टाकला या या पटकन. अरे पण मग तुम्ही घरी कसं जाणार? तुझ्या सायकल वरून. सूर्य जमेल ना तुला? जमेल ना. दादाला न जमायला काय झालं? हा दादा जाऊ दे आता डबल सीट. साईड द्या साईड द्या. झन्ना